मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर असणार आहेत। या क्षणाची महत्त्वाची राजकीय अपडेट। हेमंत गोडसेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरलेले आहेत। उद्या दुपारी 12 वाजता पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार आहेत। तर गोडसेंच्या उमेदवारीवरून नाराजी असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी हा नाशिक दौरा करणार असल्याचं कळतंय। तर विजय करंजकर यांच्या प्रवेशानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा पहिल्यांदाच नाशिक दौरा असणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मुख्यमंत्री शिंदेंच्या समोर गटबाजी टाळण्याचं प्रमुख आव्हान असेल। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश जी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत, काय अधिक माहिती? विजय करंजकर यांना शिंदे गटामध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांना सहसंपर्क प्रमुख या ठिकाणी करण्यात आले। जिल्हा संपर्क प्रमुख असं त्यांना पद देण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर अजय बोरसे जे जिल्हा प्रमुख होते त्यांना उपनेतेचं पद देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर परिस्थिती बघितली तर शिंदे गटामध्ये 2 गट पडल्याची भावना ही शिंदे गटामधल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली आहे। एका बाजूला हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे सुद्धा नाराजी होती आणि ही नाराजी दूर करण्यासाठी त्याचबरोबर एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे येते। या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या या ठिकाणी घेतली जाईल। विजय करंजकर यांच्या समोर सर्व जी काही नियोजन आहे निवडणुकीचं, लोकसभेत उमेदवार निवडून आणायचं ते उद्या स्वतः मुख्यमंत्री याकडे लक्ष देतील आणि त्याचबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देतील अशी अपेक्षा आहे। नक्कीच, धन्यवाद योगेशजी तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत। महत्त्वाचं म्हणजे हेमंत गोडसेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरलेत। उद्या दुपारी 12 वाजता त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे।